स्वामी पादुकांचा महिमा काय सांगू आता तुम्हा। तुम्ही भाग्यवंत जन म्हणून लाभले हे चरण। ऐसा पादुकांचा महिमा स्वामी सूत सांगे तुम्हा। स्वामी सूत सांगे तुम्हा। स्वामी सूत सांगे तुम्हा। भक्त मंडळी, परवाच्या दिवशी माझा एक मित्र अक्कलकोटला गेला होता आणि अक्कलकोटवरून त्यांनी मला फोन केला। तो विचारू लागला की अक्कलकोटमध्ये कुठल्या कुठल्या मठांमध्ये स्वामी महाराजांच्या मूळ पादुका आहेत, म्हणजे महाराजांनी स्वतः दिलेल्या म्हणा किंवा महाराजांनी स्पर्श केलेला म्हणा, महाराजांची त्यांचा थेट संबंध असलेल्या ज्या पादुका अक्कलकोटामध्ये असणार आणि त्या कुठे कुठे आहेत किंवा भक्त म्हणून मी त्याला सांगितलं अशा खूप आहेत, पण मी तुला स्वामी महाराजांच्या मठामधल्या फक्त पादुका सांगतो। अक्कलकोटमध्ये काही घरं आहेत, काही वाडे आहेत ज्यांचे आपण एपिसोड्स करतोय, तर तिथे सुद्धा स्वामी महाराजांनी त्यांच्या पूर्वजांना दिलेल्या पादुका आहेतच, पण त्यांचं ते घर आहे, ते खाजगी आहे आणि त्याच्यामुळे कसं होतं, आपण तिथे थेट गेलो का त्यांना थोडं डिस्टर्बन्स होतं, थोडी अडचण होते, कारण ते घर आहे, खाजगी घर असल्यामुळे। तर मी त्याला सांगितलं मी तुला फक्त मठातल्या पादुकांचं सांगतो कुठे कुठे आहेत त्या, आणि मी गोंधळलो, मी सांगू शकलो नाही। त्याला मी सांगितलं एक 5 मिनिटं थांब, मी 5 मिनिटांनी तुला फोन करतो। आणि ह्या 5 मिनिटांमध्ये मी असं स्मरण केलं की कुठे कुठे पादुका आहेत आणि मी सगळं लिस्ट काढलं कागदावरती आणि पुन्हा त्याला मी फोन करणार, तोच त्याचा परत फोन आला, त्याला सुद्धा घाई होती खूप। तर त्याला मी ज्या ज्या पादुका सांगितलेल्या आहेत त्याच पादुका आज मी तुम्हाला सर्वांना सांगणार आहोत आणि त्याच्यासाठीच आजच्या या एपिसोडचा आपला प्रपंच आहे। श्री स्वामीराज माऊली। नमस्कार भक्त मंडळी, श्री स्वामीराज माऊली या आपल्या लाडक्या युट्यूब चॅनलवरती मी मिलिंद पेळगावकर तुमचं खूप खूप स्वागत करतो। भक्त मंडळी, अक्कलकोट मधल्या विविध मठांमध्ये श्री स्वामी महाराजांच्या मूळ पादुका हा आपला आजचा विषय आहे। आपण सर्वप्रथम जाऊया समाधी मठामध्ये। समाधी मठ जे आहे, समाधी मठ हे स्थान जे आहे त्याचं खरं नाव नरसिंह भान देवस्थान, आणि या नरसिंह भान देवस्थान जे आहे हे स्थापन केलेले खुद्द स्वामी महाराजांनी। स्वामी महाराजांनी देवाचे सगळं स्थापन केलं तेव्हा तिथे त्यांची समाधी कशी असणार, त्यांनीच तर ते स्थापन केलं। बरं, त्यांनी नेमकं स्थापन केलं काय, तर आज जिथे आपण समाधी मठामध्ये जातो आपलं लक्ष जास्ती करून समाधीकडेच असतं, पण समाधीच्या पाठीवरती जे काही देव आहेत त्याची स्थापना खुद्द स्वामी महाराजांनी केली आहे। फक्त म्हणजे डाव्याकडून उजवीकडे आपण जातो तेव्हा सर्वप्रथम आपल्याला दिसतं एक शिवलिंग, त्याला म्हणतात अमरकोटेश्वर। अगदी मध्यभागी स्वामी महाराजांनी काळ्या पाषाणाच्या पादुका स्थापन केलेल्या आहेत। आणि पुढे गेलं काय, स्वामी महाराजांनी गणपती स्थापन केलेला आहे। ज्या काळ्या पाषाणाच्या पादुकांची जी स्थापना जिथे केलेली आहे तिथे वरतीच एका खोबणीमध्ये खंडोबा मंदिरातून स्वामी महाराजांनी आणलेले ते 3 खंडोबाचे जे मुखवटे जे आहेत ते आहेत, आणि तिथे ज्या मध्यभागी ज्या पादुका स्थापन केलेल्या आहेत त्याच्याबद्दल स्वामी महाराजांना लोकांनी ज्याला विचारलं त्या स्वामी महाराजांनी सांगितलं ते नरसिंह भान पादुका आहेत बरं का, आणि ही जी वास्तू जी आहे ही नरसिंह भान देवस्थान आहे। फक्त म्हणजे आधी सर्वप्रथम मी तुम्हाला सांगतो की नरसिंह भान पादुका ज्या आहेत त्या खुद्द स्वामी महाराजांच्या आहेत। स्वामी महाराजांनी स्वतः त्या स्थापन केलेल्या आहेत, कारण एके ठिकाणी आपण पाहतो एक असा प्रसंग आहे जिथे स्वामी महाराजांनी त्या भक्ताला सांगितलेलं आहे माझं नाव नरसिंह भान आहे बरं का। खुद्द महाराजांच्या तोंडचे हे शब्द आहेत, आणि त्या पादुकांच्या बद्दल जेव्हा लोकांनी विचारलं की त्या पादुका कोणाच्या आहेत तेव्हा स्वामी महाराजांनी सांगितलं त्या नरसिंह भानांच्या पादुका आहेत, आणि ही वास्तू नरसिंह भान देवस्थान आहे। भक्त मंडळी, समाधी मठ ज्याला आपण म्हणतो त्याला समाधी मठ ही उपाधी मिळाली खूप उशिरा। या महाराजांनी देह ठेवला आणि तिथेच हे जे 3 देव जे महाराजांनी स्थापन केलेले आहेत
त्याच्या खालती चोळप्पांनी आधीपासूनच खणून ठेवलेलं. चोळप्पांचं स्वामी महाराजांवरती एवढं प्रेम होतं का महाराजांनी देह ठेवल्यानंतर सुद्धा तो देह जो आहे तो देह इथे खाली ठेवून इथेच वरती त्यांची समाधी व्हावी, म्हणजे आपल्याकडे स्वामी महाराज कायम राहावे अशी त्यांची इच्छा होती. हा विषय वेगळा आहे, कधीतरी आपण हा विषय नक्की घेऊया. पण तुर्तास समाधी मठामध्ये पादुका किती हा आपला विषय असल्यामुळे पहिल्या पादुका जर कुठल्या मी म्हणेन तर त्या नरसिंहबाणांच्या पादुका, ज्या समाधी मंदिराच्या गर्भगृहामध्ये स्वामी महाराजांच्या समाधीच्या पाठीवरती आहेत. काळ्या पाषाणाच्या भल्या भक्कम पादुका आहेत मोठ्या. हा समाधी मठ जो आहे किंवा हे नरसिंहबाण देवस्थान जे आहे ते चोळप्पांच्या वाड्यातच होतं. चोळप्पांच्या वाड्याच्या अगदी परसामध्ये ते बांधलं गेलेलं आहे आणि ते आज भीतीपर्यंत खाजगी आहे. तिथे कुठच्याही पद्धतीचा ट्रस्ट नाही, काय नाही. आता चोळप्पांची पिढी हळूहळू वाढत गेली, त्यामुळे आता चोळप्पांचे वंशज खूप आहेत. तिथे कितीतरी शाखा झालेल्या आहेत त्यांच्या. त्यामुळे आता त्यांनी एक अमुक एक टाइम वाटून घेतलेला आहे. प्रत्येक जण त्या त्या वेळेला त्या त्या ठिकाणी पाळी लावून पूजा अर्चा करत असते. त्यातली पहिली पादुका म्हणजे स्वामी महाराजांनी सांगितलेली नरसिंहबाणाची पादुका, म्हणजे त्यांची स्वतःचीच पादुका. फक्त म्हणजे ज्या वेळेला अक्कलकोटात स्वामी महाराज आले आणि चोळप्पांच्या घरातच राहू लागले, जेमतेम 2 आठवडे झाले असतील, 15 दिवस. चोळप्पांना खूप आनंद झालेला आणि त्याच्यामुळे चोळप्पा त्यांच्या सेवेतच मग्न असायचा. महाराज जिथे जातील तिथे चोळप्पा जायचा. एक दिवशी काय घडलं की स्वामी महाराज थेट गावाबाहेरचा रस्ता धरला, तेव्हा मात्र चोळप्पा जरा चरकला. स्वामी महाराजांना हाक मारू लागला. स्वामी महाराज विचारू लागला, अहो का आम्हाला सोडून चाललेला आहात? महाराजांनी ढुंकून सुद्धा त्याच्याकडे बघितलं नाही. महाराज सपासप रस्ता कापत होते, पुढे जात होते आणि चोळप्पा त्यांच्या पाठी होता. तो आपला पाठलाग करू नये म्हणून महाराजांनी काय केलं नाही. कधी निवडुंगाच्या शेतातून तर कधी भरपूर बाबळी जिथे जमा होती तिथून वाट काढत काढत स्वामी महाराज जात होते आणि त्यांच्या पाठी चोळप्पा, पायात काटे रुटले, पाय निवडुंग रुटलं तरी आपला त्यांच्या पाठीत जात होता. पाय रक्तबंबाळ झाला तरी चोळप्पा काय थांबले नाहीत. चोळप्पा त्यांच्या पाठीत जात होते आणि त्यांना एकसारखं हाक मारून सांगत होते, स्वामी जाऊ नका, कशाला जाता, आमच्याकडून काय चुकलंय का? असं करता करता हासापूर हे गाव आलं आणि हासापूर या गावामध्ये स्वामी महाराज थांबले आणि पाठी वळून चोळप्पांना विचारलं, रे कशाला माझ्या पाठी लागलेस? तू तुझा प्रपंच सांभाळ की, आम्ही संन्यासी कुठेही जातो, कुठेही फिरतो, तू आमच्या पाठीपाठी आलास तर तुझ्या संसाराचं काय? चोळप्पा काहीच ऐकेना. अखेर स्वामी महाराज रागावले आणि पायातले जे काय त्यांच्या चर्मपादुका होत्या त्या काढून चोळप्पांच्या अंगावर अक्षरशः हाणल्या. तर स्वामी महाराज भरपूर लांब गेलेले, त्यांच्या पाठी धावणं सुद्धा त्यांना शक्य नव्हतं. स्वामी महाराजांनी त्यांच्या अंगावर हाणलेल्या पादुका त्यांनी घेतल्या आणि त्या माघारी अक्कलकोटला आले. सर्वांना सांगू लागले, हे बघा महाराजांनी मला पादुकाने हाणलं आणि महाराज आपल्याला सोडून गेले. काही दिवसांनी महाराज पुन्हा अक्कलकोटात आले, पण ह्या ज्या चर्म पादुका ज्या आहेत त्या आज चोळप्पा वंशज अण्णू गुरुजींकडे आहेत. या स्वामी महाराजांच्या मूळ पादुका आहेत, चर्म पादुका आहेत आणि अक्कलकोट मधल्या या आपण दुसऱ्या पादुका समजूया. याच चोळप्पा वंशजांकडे, याच अण्णू गुरुजींकडे स्वामी महाराजांच्या आणखीन एक पादुका आहेत. भक्त मंडळी, महाराजांना देह ठेवून 100 वर्ष पलटून गेली होती. समाधी मंदिराच्या वरती आता तो गोपुरम झालेला आहे. पूर्वी गोपुरम नव्हतं. पूर्वी हा मठ संबंध कौलारू होता आणि समाधीचा जो गर्भगृह आहे त्याच्या वरती एक माळा होता, छोटासा माळा, जेमतेम 8 बाय 8चा असावा. तिथे वरती काय आहे त्या माळ्यावरती कोणालाच माहिती नव्हतं. बरं, त्या माळ्याकडे जाण्यासाठी काही शिडी वगैरे सुद्धा काही नव्हती.
पण वरती काहीतरी माळा आपल्याला कौलारू माळा दिसतोय हा सगळ्यांना दिसायचा आणि सगळ्यांनाच एक मोठा प्रश्न होता की तिथे वरती काय असावं. एक दिवशी मुंबईचे एक ग्रस्त तिथे आले होते. त्यांनी तो विषय काढला. अणुगुरुजी अगदीच तरुण होते. त्यांनी त्याच्यामध्ये इंटरेस्ट घेतला, रस घेतला आणि ते म्हणाले तुमची जर मदत असेल तर आपण वरती जाऊन बघूया काय ते. तर त्यांनी भली मोठी तिथे शिडी लावली. म्हणजे 100 वर्षानंतर तो माळा अगदी सर्वप्रथम उघडला गेला. महाराजांचं नाव घेत घेत अणुगुरुजी आतमध्ये गेले. एक गोष्ट स्पष्ट झाली की आतमध्ये पालखी आहे, मेणा आहे. हा मेणा खाली काढण्यात आला. हा मेणा जेव्हा खाली काढण्यात आला त्या मेळ्यामध्ये रक्तचंदनाच्या पादुका होत्या. त्याच्याबद्दल चौकशी करण्यात आली, काही शोध घेण्यात आले. तेव्हा असं समजलं की स्वामी महाराज ज्या ज्या ठिकाणी फिरायला जायचे म्हणा किंवा स्वामी महाराज जिथे जिथे जायचे तेव्हा ते या मेळ्यातून जायचे. आणि ह्या पादुका ज्या आतमध्ये होत्या त्या पादुका महाराज मेळ्यातून खाली उतरवताना त्यांचे सेवेकरी त्यांच्या पायात घालायचे. पुन्हा ते मेळ्यात बसले, मेणा उचलला गेला का त्या पादुका काढून मेळ्यातच बाजूला ठेवल्या जायच्या. महाराजांची मर्जी असेल तर त्या पादुका पायात घालून घ्यायचे. कधी कधी त्यांची मर्जी नसली का त्या पादुका घालत सुद्धा नव्हतं. पण त्या महाराजांच्या पादुका महाराज त्या मेळ्यातून खाली उतरत असताना सेवेकरी त्यांच्या पायात घालत हे मात्र निश्चित. या सुद्धा स्वामी महाराजांच्या मूळ पादुका. स्वामी महाराजांनी देह ठेवल्यानंतर 100 वर्षांनंतर अणुगुरुजींना मिळालेल्या या रक्तचंदनाच्या पादुका आज सुद्धा अणुगुरुजींकडे आहेत. त्यामुळे चोळप्पांच्या घराण्यामध्ये 3 पादुका आहेत असं मी काही दिवसांपूर्वी एक व्हिडिओ केला होता. त्या व्हिडिओची लिंक मी खाली दिलेलीच आहे. त्याच्यात मी फक्त म्हणजे 3च पादुका लिहिलेल्या आहेत. तो जो व्हिडिओ मी केला त्याच्यामध्ये नरसिंह भानांच्या पादुका ज्या आहेत त्या स्वामी महाराजांच्याच पादुका आहेत हे मला माहिती असून सुद्धा सांगायचं राहून गेलं. आता जाऊया आपण 4थ्या पादुकांकडे, ज्या समाधी मठाचंच आहे, नरसिंहभान देवस्थानाचंच आहे, भक्त चोळप्पांच्या वंशजांकडेच आहेत. आणि त्या म्हणजे चांदीच्या पादुका. भक्त म्हणजे स्वामी महाराजांकडे वेगवेगळी लोक येत असत. राजे रजवाडे येत असत, त्यांचे सरदार येत असत, त्यांचे जहागीरदार येत असत, सामान्य माणसं येत असत, विविध जाती धर्मातले सुद्धा येत असत. एक दिवशी अक्कलकोटमध्ये एक जहागीरदार आले होते. ते जहागीरदार स्वामी महाराजांकडे मुलगा मागायला आले होते. त्यांना मुलगा नव्हता. महाराजांचा कृपा आशीर्वाद ते घेऊन गेले आणि त्यांना मुलगा झाला. पण त्यांना मुलगा झाल्यावरती त्यांनी चांदीच्या पादुका स्वामी महाराजांना अर्पण केल्या. स्वामी महाराज त्या दिवशी भलत्याच आनंदात होत्या. स्वामी महाराजांनी स्वतःहून आनंदाने स्वतःचे चरण त्या पादुकांमध्ये सरसावले. त्यांना त्या पादुका खूप आवडल्या. बाजूला चोळप्पा बसले होते. काय रे जैना, कसे दिसतायत असं स्वामी महाराजांनी चोळप्पांना विचारलं. चोळप्पाने हात जोडून एवढंच सांगितलं, महाराज त्या पादुकांमध्ये तुमचा पाय गेलेला आहे तर त्या पादुका कशा दिसणार. हा काय प्रश्न झाला का. त्या दिव्य झालेल्या आहेत. स्वामी महाराज खदखदून असले आणि चोळप्पांना सांगितलं तुझं उपर्ण पसर. त्यांनी उपर्ण पसरताच स्वामी महाराजांनी दोन्ही पाय त्यांच्या उपरणात ठेवले आणि त्या पादुका त्या उपरणातच सोडल्या. त्या पादुका स्वामी महाराजांनी चोळप्पांना कायमच्या देऊन टाकल्या. त्याचं पण दर्शन जरा दुर्लभच आहे. जिथे खंडोबांच्या मूर्ती आहेत त्या मूर्तीला जे उपर्ण घातलं जातं त्याच्या पाठी त्या पादुका लपल्या जातात. भक्त चोळप्पा किंवा समाधी मठ किंवा नरसिंहभान देवस्थान जे काय तुम्ही म्हणाल हे चोळप्पांचं वंशजच सांभाळतात. त्या चांदीच्या पादुका कधी गर्भगृहाच्या बाहेर काढल्या जात नाहीत. बाहेर ज्या चांदीच्या पादुका असतात ज्या तुमच्या कधी कधी डोक्यावर ठेवल्या जातात त्या पादुका वेगळ्या आहेत बरं का. गर्भगृहातल्या चांदीच्या पादुका याची चलस्थापना आहे म्हणजे त्या सुट्ट्या आहेत. तर त्या पाषाणाच्या नरसिंहभान पादुका ज्या आहेत त्या तिथे व्यवस्थितरित्या बसवल्या गेलेल्या आहेत. पण चांदीच्या ज्या आहेत त्या चलपादुका असून सुद्धा गर्भगृहाच्या बाहेर कधीच काढल्या जात नाहीत. आता आपण पुढे जाऊया. आता आपण जाऊया चोळप्पांच्या घरातील 5व्या पादुकांकडे.
होय भक्तगण, आज चोळप्पांच्या वंशजांकडे 5 पादुका आहेत आणि ही जी 5वी पादुका आहे ती समाधी मंदिराच्या परिसरात एक औदुंबर महाराजांनी लावला होता. खुद्द त्यांनी स्वतः लावलेला औदुंबर आहे तो. आणि त्या औदुंबराच्या खाली खुद्द स्वामी महाराजांनी काही देवांची स्थापना केली होती. त्यामध्येच या पादुकांची स्थापना केलेली आहे. याच औदुंबराच्या खाली स्वामी महाराज बसलेले असताना तिथून ठाकूरदासबुवा जात होते आणि ठाकूरदासबुवांनी त्यांना बघितलेलं. नंतर ते गाणगापुरी गेले आणि दत्तप्रभूंनी त्यांना पुन्हा अक्कलकोटला जाण्याची आज्ञा केली. याच औदुंबराच्या खाली स्वामी महाराज बसलेले असताना माधव शास्त्री जहागीरदार तिथून जात होते आणि त्यांनी पाहिलं आणि जेव्हा महाराजांची आणि त्यांची नजरानजर झाली तेव्हा महाराजांनी त्यांना शुभलग्न सावधान झालं आणि वयाची 60 पार केल्यानंतर त्या माधव शास्त्रींचं लग्न झालं. भक्तगण, याच औदुंबराच्या खाली स्वामी महाराजांनी या पादुका स्थापन केलेल्या आहेत. त्यामुळे एकूण चोळप्पा वंशजांकडे स्वामी महाराजांच्या 5 पादुका आहेत. 5, 1-2 नाही तर 5. भक्तगण, आता आपण जाऊया मुरलीधर मंदिराकडे. मुरलीधर मंदिर ही पूर्वीपासून धर्मशाळा, तिथले संस्थानिक भोसले सरकारांनी बांधलेली ती धर्मशाळा आहे की जे कोण यायचे ते तिथे तर राहायचे. पण स्वामी महाराजांच्या अक्कलकोट मधील देहस्वरूप कालातीत हे मुरलीधर मंदिर पाळ कोसळलेलं, पडायला आलेलं. तेथील काही गोष्टी आपण स्वामी महाराजांच्या चरित्रात वाचतो सुद्धा. या मुरलीधर मंदिरामध्ये सुद्धा मूळ पादुका आहेत स्वामी महाराजांच्या. भक्तमंडळी मुंबईचे गुरुदेव श्री स्वामीसुत महाराज हे ज्याला अक्कलकोटला जायचे तर तिथे अक्कलकोटमध्ये इतर सगळ्या ब्राह्मणांचा किंवा इतर सगळ्या तिथल्या स्वामी महाराजांच्या जवळ असलेल्या माणसांचा त्यांच्यावरती खूप द्वेष व्हायचा. ते आलेले त्यांना चालत नसायचं आणि स्वामीसुतांना तर महाराजांचं दर्शन घेतल्याखेरीज राहत नसायचं. मग ज्याला स्वामीसुत महाराज अक्कलकोटला यायचे त्याला सकाळी पहाटे जाऊन महाराजांचं एकदाच दर्शन घ्यायचे. ते महाराजांच्या सानिध्यात फारसे वावरत नसायचे. महाराजांचे अत्यंत लाडके होते ते. त्यांना तू माझा मुलगा आहे असं महाराजांनी सांगितलेलं आणि त्यांनी पण सगळं काही सोडून देऊन महाराजांच्या पूर्ण समर्पण केलेलं त्यांनी. आणि त्यामुळे महाराजांच्याकडे अक्कलकोटला ते जेव्हा यायचे तेव्हा ते सकाळी एकदाच महाराजांचं दर्शन घेऊन मुरलीधर मंदिरामध्ये जाऊन बसायचे. या मुरलीधर मंदिरामध्ये त्यांनी स्वामी महाराजांच्या पादुकांची स्थापना केली आणि इथेच ते बसून राहायचे. इथेच ते स्वामी महाराजांचं नामस्मरण करत राहायचे आणि इथेच ते स्वामी महाराजांचे सगळं संधान साधायचे. फक्त म्हणजे स्वामी महाराजांच्या चरित्रामध्ये एक गोष्ट आहे बघा. एक दिवशी कोणतरी स्वामी महाराजांच्याकडे सगळी दिव्याची आरस करत होते. तेव्हा महाराज त्यांना म्हणाले, अरे यहाँ क्या कर रहे हो? वहां मुरलीधर मंदिर में मेरा हनुमान अंधेरे में बैठा है. हे ऐकल्यावर मुंबईहून आलेल्या त्या ग्रस्तांना काही फारसं कळलं नाही. पण स्वामी महाराजांचे एक सेवेकरी होते. ते लगबगीने धावत मुरलीधराच्या मंदिरामध्ये आले आणि बघितलं त्या औदुंबराच्या खाली अगदी काळोखामध्ये स्वामीसुत महाराज बसलेले होते. ते स्वामींच्या नामस्मरणामध्ये अगदी मग्न होते. तो सेवेकरी धावत पुन्हा आला आणि ते मुंबईहून आलेल्या ग्रस्तांना सांगितलं, अहो महाराज म्हणतात ना माझा हनुमान ते स्वामीसुतांना म्हणतात. मला जरासं वाटलं काहीतरी म्हणून मी मुरलीधर मंदिरामध्ये आता धावत जाऊन आलो. तर तुम्ही इथे दिवा लावू नका. महाराज सांगतात इथे लावू नका. तुम्हाला जी काही दिव्यांची आरस करायची आहे ती तुम्ही मेळा हनुमान म्हणजे स्वामीसुत महाराज आणि ते मुरलीधर मंदिरामध्ये बसलेले आहे, पार काळोखामध्ये बसलेले आहे. तर तिथे तुम्ही या. स्वामी महाराजांच्या आज्ञेनुसार हे जे मुंबईहून आलेले ग्रस्त होते सगळे दिवे तेल वगैरे घेऊन इथे मुरलीधर मंदिरात आले आणि या मुरलीधर मंदिरामध्ये स्वामीसुत महाराज जिथे बसले होते तिथे सगळी पंट्यांची आरस केली. त्यांच्या मनोकामना पूर्ण झाल्या. महाराजांनी त्यांना आशीर्वाद दिला. भक्त म्हणे विषय आपला असा आहे की तिथे असलेल्या पादुका, आता त्या पादुका नेमक्या कुठे आहेत? जेव्हा तुम्ही मुरलीधर मंदिरामध्ये जाता आणि श्रीकृष्ण मुरलीधराचं दर्शन घेता किंवा मुरलीधराच्या समोर आपण उभे असताना आपल्या डाव्या हाताला जर बघितलं तुम्ही तर तिथे औदुंबराचा एक वृक्ष आहे आणि त्या औदुंबराच्या वृक्षाच्या खाली एक छोटीशी देवळी आहे आणि त्या देवळीमध्ये त्या पादुका आहेत. मुरलीधर मंदिर अगदीच मोडकळीला आलेलं
त्यामुळे फारशी लोक तिथे जात नसत. स्वामी महाराजांचं एकदा सकाळी दर्शन घडलं का स्वामी सुत महाराज इथेच येऊन बसायचे. त्यांना तहान भूक काही नसायचं तेव्हा, फक्त स्वामी महाराजांचं नामस्मरण. या पादुका खुद्द स्वामी सुत महाराजांनीच स्थापन केलेल्या आहेत. त्याला महाराज तिथे अक्कलकोटात नांदत होते. भक्त मंडळी, स्वामी सुत महाराजांनी त्या स्थापन केलेल्या म्हणजे त्या पादुका मूळच असाव्यात. त्याच्याबद्दलची सखोल माहिती मिळालेली नाहीये, पण स्वामी सुतांनी त्या पादुका स्थापन केलेल्या एवढी मात्र नोंद आपल्याला मिळालेली आहे. स्वामी सुतांवरचा द्वेष पाहता त्या पादुका नंतर मग आतमध्ये जमिनीमध्ये काढल्या गेल्या होत्या. एक साधारण 40-50 वर्षापूर्वी अक्कलकोटमध्ये एक संन्यासी आले होते. त्यांनी जेव्हा या मुरलीधर मंदिरामध्ये येऊन दर्शन घेतलं तेव्हा त्यांचं लक्ष तिथे पाठी गेलं. तिथे गेले ते औदुंबराला त्यांनी स्पर्श करताच त्यांना काहीतरी जाणवलं आणि त्यांनी त्या काळच्या विश्वस्तांना सांगितलं की इथे खोदा, इथे काहीतरी तुम्हाला मिळेल. त्या पद्धतीने ते खोदलं गेलं. तिथे या पादुका मिळाल्या. त्याच्यानंतर काही नोंदी मिळाल्या आणि तेव्हा समजलं की मुरलीधर मंदिरामध्ये स्वामी सुत महाराज स्वामींच्या ध्यानाला बसत असत आणि त्यांनी या पादुका स्थापन केलेल्या आहेत. भक्त मंडळी, पुन्हा सांगतो, स्वामी सुत महाराजांनी या पादुका स्थापन केलेल्या महाराजांच्या देहस्वरूप हयातीमध्ये म्हणजे कुठेतरी महाराजांचा स्पर्श करूनच त्या पादुका इथे आल्या असतील. ह्या पादुका सुद्धा अक्कलकोट मधल्या मूळ पादुका आहेत, हे अगदी खात्रीलायक आपण सांगू शकतो. स्वामी महाराजांचा स्पर्श झालेला असेल, त्याला अगदी 100% स्पर्श झालेला असेल. कारण त्याची नोंद जरी नसली तरी ती स्वामी सुत महाराजांनी स्थापन केली आहेत. महाराजांच्या लाडक्या एका अशा भक्तांनी स्थापन केलेल्या आहेत आणि त्या स्थापनेच्या आधी महाराजांना त्यांनी सांगितलंच असावं. आपल्याला त्याच्याबद्दल जास्ती माहिती अजूनपर्यंत आपल्याकडे आलेली नाहीये, पण न जाणो त्या पादुका बहुतेक महाराजांनीच दिलेल्या असाव्यात. आपण त्याचा शोध घेण्याचा पुरेपूर प्रयत्न करतोय. आज ना उद्या महाराज आपल्याला या पादुकांबद्दल सखोल माहिती देतील याची मला खात्री आहे. पण तुर्तास या स्वामी महाराजांच्या मूळ पादुका आहेत हे मी खात्रीने बोलू शकतो. त्यामुळे मुरलीधर मंदिरामध्ये सुद्धा स्वामी महाराजांच्या मूळ पादुका आहेत. आता आपण जाऊया गुरु मंदिरामध्ये. स्वामी भक्त बाळप्पा महाराजांनी त्या गुरु मंदिराची स्थापना केलेली आहे आणि महाराजांनी देह ठेवल्यानंतर कितीतरी वर्षांनी त्याची स्थापना झालेली आहे. सुरुवातीच्या काळात बाळप्पा महाराज चोळप्पांकडेच राहायचे. त्यामुळे स्वामी महाराजांनी त्यांना दिलेल्या पादुका आणि इतर ज्या ज्या वस्तू होत्या त्या सर्व वस्तू त्यांनी चोळप्पांकडच्याच एका खोलीमध्ये ठेवून तिथे ते स्वतः राहत असत. पण नंतर असं काय घडत गेलं की गुरु मंदिराची स्थापना झाली आणि या गुरु मंदिरामध्ये बाळप्पांच्या नंतर गंगाधर महाराज आणि गंगाधर महाराजांच्या नंतर गजानन महाराज अशी त्यांची परंपरा झाली. अक्कलकोटमध्ये गुरु मंदिर सुद्धा प्रशस्त आहे बरं का. राजघराण्याचे कारभार दाजीबा भोसले त्यांचा तिथे वाडा होता आणि तो वाडा त्यांनी बाळप्पा महाराजांना दिला. फक्त म्हणजे स्वामी महाराजांनी बाळप्पा महाराजांना पादुका ज्या दिल्या होत्या त्या आज गुरु मंदिरामध्ये अगदी गर्भगृहामध्ये सवळ्यांमध्ये ठेवलेल्या आहेत. त्याला कोणी स्पर्श करत नाही. एकदा पूजा त्याची झाली का लांबूनच आपल्याला त्याचं दर्शन घेता येतं. गुरु मंदिरामध्ये गर्भगृहाचं जेव्हा तुम्ही दर्शन घेता तर तुमच्या नाकासमोर अगदी समोर जी स्वामी महाराजांची मूर्ती दिसते त्या मूर्तीच्या खाली तुम्हाला जे चंदन लेपन केलेल्या ज्या पादुका दिसतात त्या पादुका बाळप्पा महाराजांना स्वामी महाराजांनी दिलेल्या आहेत. त्यामुळे आता गुरु मंदिरातली आपण पहिली पादुका कुठची तर ती आपण घेऊया. मी तुम्हाला पहिली सांगण्याचं कारणच असं आहे की गुरु मंदिरामध्ये स्वामी महाराजांच्या मूळ आणखीन 2 पादुका आहेत. स्वामी महाराजांकडे राजेसाहेबांनी नेमलेला एक शिपाई होता, त्याचं नाव भुजंग. स्वामी महाराजांच्या चरित्रामध्ये आपण या भुजंग शिपायाबद्दल नेहमी वाचतो. हा भुजंगा नेहमी स्वामी महाराजांच्या पाठी असायचा. काही फोटोमध्ये त्याच्या हातामध्ये चौरी आहे, म्हणजे तो चौरी वारत असावा महाराजांकडे. पण कितीतरी फोटोमध्ये आपल्याला भुजंगा दिसतो. या भुजंगाचं खरं नाव भालके. अक्कलकोट मधलाच गावकरी तो राजदरबारी तो शिपाई होता.
त्याला नंतर मग अक्कलकोटच्या राजेसाहेबांनी स्वामी महाराजांच्या बॉडीगार्ड सारखं त्यांना नेमलेलं, अंगरक्षक. त्याची कारणं काही वेगळी आणखीन सुद्धा सांगितली जातात. तो विषय आपण कधीतरी नंतर घेऊया. या भुजंगाला सुद्धा स्वामी महाराजांनी काष्टपादुका दिल्या होत्या. पण भुजंगाच्या पश्चात हे जे भालके घराणं आहे त्यांनी त्या पादुका नेऊन गुरु मंदिराला दिल्या. अगदी अलीकडेपर्यंत गुरु मंदिरामध्ये स्वामी महाराजांची जी खाटला आहे त्या खाटल्यावरती स्वामी महाराजांची एक मूर्ती आहे आणि त्या मूर्तीच्या पुढ्यात त्या पादुका नेहमी असायच्या. आम्ही नेहमी जायचो, त्या पादुकांना स्पर्श करायचो, खूप छान वाटायचं. आणि त्याच पलंगाच्या पुढे आपल्या डाव्या हाताला एका काचीच्या पेटीमध्ये आणखीन एक पादुकांची जोड होती. होती म्हणजे अजूनही आहे ती. माझं होती म्हणण्याचं कारण काय, या दोन्ही पादुका ज्या आहेत या काचीच्या पेटीमधल्या चांदीच्या आणि भुजंगांना दिलेल्या, या दोन्ही आता तिथून काढून त्या गुरु मंदिरातले जे कोण सांभाळतात गुरु मंदिर आतमध्ये ठेवले आहेत त्याचं दर्शन आपल्याला मिळत नाहीये. त्यामुळे त्याचं दर्शन मी या व्हिडिओच्या मार्फत ते का तुम्हाला दाखवतोय, तेवढंच इथेच काय ते तुम्हाला दर्शन घेऊन तुम्हाला तृप्त व्हावं लागणार. या चांदीच्या पादुका कसं बघायला गेलं तर त्याच्यावरती चांदीचं आवरण होतं आहे म्हणजे, पण आतमध्ये त्या काष्ट पादुका होत्या. मुंबईचे डॉक्टर माविन कुर्वे स्वामी महाराजांकडे गेलेले असताना स्वामी महाराजांनी त्यांना प्रसाद रूपी त्या पादुका दिल्या होत्या. त्या त्यांच्याकडे कितीतरी वर्ष होत्या. नंतर काही कारणास्तव जसं भुजंगांच्या हाताच्या पिढीने त्या नेऊन गुरु मंदिरात गजानन महाराजांच्या सुपूर्द केल्या, तसाच या त्यांच्या हातात आणून दिल्या होत्या. त्या दोन्ही पादुकांचं आपल्याला व्यवस्थित दर्शन मिळायचं बरं का, अगदी अलीकडेपर्यंत मिळायचं. गेल्या 5-7 वर्षातच त्या पादुका आतमध्ये गर्भगृहामध्ये नेऊन ठेवलेल्या आहेत, ज्या आपल्याला दिसत सुद्धा नाहीयेत. पण सुदैवाने त्याचे फोटो आहेत त्या दोन्ही पादुकांचे आणि आपण दर्शन घेऊ शकतो. आता आपण जाऊया जोशी मठामध्ये. अक्कलकोटामध्ये जोशी मठ म्हणून एक स्वामी महाराजांचा मठ आहे. तिथे पूर्वी जोशींचं घर होतं. या जोशी मठाबद्दल सुद्धा मी व्हिडिओ केलेला आहे, त्याची सुद्धा लिंक खाली देतोय. भक्त मंडळी, या जोशी मठामध्ये स्वामी महाराजांच्या 2 पादुका आहेत. आपण पहिल्या पादुकांकडे जाऊया. जोशी मठामध्ये ज्या पादुकांची जी स्थापना किंवा हा जो मठ स्थापन झाला, हा तिथे जी बसणारी जी कोण मंडळी होती त्यांच्या मनात आलं. त्यांनी जाऊन महाराजांना सांगितलं. महाराज बोलले की अलख म्हणा, म्हणजे सगळं काय तुमच्याकडे पैसा अडका जमेल आणि तुम्ही तिथे मठ स्थापन करू शकाल. महाराजांच्या आज्ञेनुसार त्यांनी सर्वत्र भिक्षा मागितली, त्याच्या त्या मठाची स्थापना झाली. या मठाची स्थापना खुद्द स्वामी महाराजांच्या हस्ते झालेली आहे. सुरुवात स्थापनेची होत असताना महाराजांनी गणपती बाप्पांचं स्मरण केलेलं आहे. त्यांच्या मुखातले शब्द आहेत आणि ते असे होते की श्रीमान महागणाधिपते नमः निर्विघ्नमस्तु. हे जे काही कार्य होत आहे ते निर्विघ्नपणे पार पडू दे. आणि ही स्थापना होत असताना महाराजांनी त्या पादुकांवरती धान्य उधळलेलं आहे. खुद्द महाराजांनी त्या पादुका स्थापन केलेल्या आहेत. त्याच्यामुळे ह्या सुद्धा पादुका मूळ पादुकाच आहेत. या पादुकांचं तुम्हाला दर्शन घ्यायचं असेल तर तुम्हाला सकाळी जावं लागतं, नाहीतर त्याच्यावरती पाठ आणि नंतर मुखवटे वगैरे ठेवले जातात. त्या जमिनीवरच्या पादुका तुम्हाला दिसतच नाहीत. त्या पादुका ज्या स्थापन केलेल्या आहेत त्या अशा पद्धतीने स्थापन केलेल्या आहेत की जेव्हा त्याची पूजा होते त्याच्यावरती एक पाठ ठेवला जातो, पाटावरती मुखवटा ठेवला जातो आणि जर एकदा ही पूजा झाली आणि त्याच्यानंतर जर तुम्ही गेलात तर तुम्हाला त्या पादुकांचं दर्शन होणार नाही. आणि पादुकांचं दर्शन घेणं जर तुम्हाला शक्य नसेल तर आपण इथे त्या पादुका तुम्हाला सर्वांना दाखवतच आहोत. तिथे सुद्धा तुम्हाला दर्शन घेता येतं. या जोशी मठामध्ये आणखीन एक पादुका आहेत, त्या सुद्धा स्वामी महाराजांच्या मूळ पादुका आहेत. भक्त मंडळी, चिंतोपंत अप्पा टोळ त्यांची आणि स्वामी महाराजांची पहिली भेट सोलापूरच्या दत्त मंदिरामध्ये. या टोळांच्या घरी स्वामी महाराज नेहमी येत असत. पण चिंतोपंत अप्पा टोळाने त्यांच्या घरामध्ये महाराजांच्या नावाने एक पाट मांडला होता. त्या पाटावरती स्वामी महाराजांची ते पूजा करायची, असं समजायचे की महाराज त्या पाटावरती आहेत. कधी कधी महाराज त्या पाटावर येऊन बसायचे. चिंतोपंतांना आनंद व्हायचा
चिंतोपंत त्यांची पूजा करायचे. एक दिवशी त्यांची अशीच पूजा चाललेली असताना स्वामी महाराज आले. चिंतोपंतांना खूप आनंद झाला. त्या पाटावरती स्वामी महाराज आसनस्थ झाले. चिंतोपंताने त्यांची यथासांग पूजा केली. त्यांच्या चरणावरती तुळशीपत्र वगैरे अर्पण करून ते तृप्त झाले. मनसोक्तपणे पूजा त्या दिवशी झालेली. थोड्या वेळाने स्वामी महाराज उठले. आता स्वामी महाराज निघणार. चिंतोपंत खूप व्याकुळ झाले. कसं सांगावं महाराजांना, पण कसं बसं त्यांनी धाडस केलं आणि त्याने स्वामी महाराजांना सांगितलं, महाराज तुमच्या नावाने मी रोज पूजा करतो, पण तुमचं सदैव दर्शन मला रोज घडत नाही. माझी पूजा तुमच्यापर्यंत पोचते हे मला समजलेलं असतं, हे मला कळतं, पण प्रत्यक्ष तुमची पूजा करणं आणि तुम्ही तिथे समोर बसल्यात हे समजून पूजा करणं याच्यामध्ये फरक आहे. तेव्हा महाराज तुमचा सदैव ह्या घरामध्ये या पाटावरती वास असावा. महाराज खतखतून असले आणि त्यांच्या पाठीत एक धपाटा देत तथास्तु म्हणत तिथून निघून गेले. भक्त म्हणजे महाराज तिथून निघून गेल्यावरती चिंतोपंत अप्पा टोळांनी त्या पाटाला नमस्कार करण्यासाठी ते पुढे सरसावले आणि पाहतो तो काय, स्वामी महाराजांचे 2 चरण कमल त्या पाटावरती उमटलेले. त्या पाटावरती स्वामी महाराजांच्या चरणाचे ठसे उमटलेले. चिंतोपंतांच्या आनंदाला मग काय पारच नाही. चिंतोपंतांना खूप आनंद झाला. त्यांनी त्यांच्या अखेरपर्यंत त्या पाटाची पूजा केली. स्वामी महाराजांनी मला पादुका दिलेल्या हा त्यांना आनंद वाटायचा. हा पाठ नंतर मग जोशी मठामध्ये दिला गेला. आज हा पाठ आणि त्यावर उमटलेल्या ज्या पादुका आहेत त्या पाटाच्या आकाराची एक पेटी केलेली आहे, त्या पेटीमध्ये ठेवलेले आहेत. भक्त म्हणजे तो पाठ सुद्धा नेहमी उघडला जात नाही. पूर्वी तो पाठ उघडाच असायचा. सर्वांना त्या पादुकांचं दर्शन घडायचं. आणि हा मठ जेव्हा पुढे नंतर मग गुरुमंदिर न्यासाकडे गेला, जोशींच्या वंशजांनी जेव्हा हा मठ गुरुमंदिर न्यासाला सुपूर्द केला, तेव्हा हा पाठ आतमध्ये गर्भगृहात ठेवला गेला. आणि म्हणूनच हा फोटो मी तुम्हाला देत आहे. या फोटोवरती ठसठसीत दिसत आहेत स्वामी महाराजांचे चरण. ही पादुका सुद्धा प्रत्यक्ष स्वामी महाराजांच्या साक्षीने स्थापन झालेली आहे. हैदराबादच्या निजाम सरकारांच्या पदरी राजेराणी शंकरराव हे खूपशे त्रसलेले स्वामी महाराजांच्याकडे ते आले. हे सगळं आपण शेखनूर बाबा दर्ग्याच्या एपिसोड मध्ये आपण त्याचं सगळ्याचं स्मरण केलेलं आहे. तो एपिसोड सुद्धा मी त्या खाली देतोय मुद्दामून. तो एपिसोड सुद्धा बघा. सुंदराबाईंनी या राजाराणीला विचारलेलं, मी स्वामी महाराजांना प्रार्थना करते तुमच्यासाठी, माझा ऐकतात स्वामी महाराज, तुम्हाला महाराज बरं करतील, पण तुम्ही मला काय द्या. तुम्हाला मला 2000 रुपये द्यावे लागतील. शंकरराव राजेरायन जे होते घडगंज श्रीमंती होती त्यांची. ते सुंदराबाईंना म्हणाले, 2000 काय घेऊन बसलेत, तुम्हाला मी 10,000 देईन. 10,000 म्हटल्यावरती सुंदराबाईंना खूप आनंद झाला. आता उद्या यांचं पुन्हा काही मत फिरू नये म्हणून तिने त्यांना काय सांगावं, ठीक हरकत नाही, मी स्वामी महाराजांकडे तुमची प्रार्थना करते, पण आत्ताच इथे तुम्ही संकल्प करा, तामणामध्ये पाणी सोडा आणि सांगा मी बरा झालो तर सुंदराबाईला येऊन 10,000 रुपये देईन. शंकरराव राजेराणी तसं करतात, बरे होतात. आणि जेव्हा ते 10,000 रुपये द्यायला येतात तेव्हा स्वामी महाराज म्हणतात, या बोडकीला 1 पैसा देऊ नकोस, त्याऐवजी माझा मठ बांध. महाराजांनी सांगितलेल्या ठिकाणी हा मठ बांधला गेला. त्याला आज आपण म्हणतो राजेराय मठ. त्या काळात तो गावाच्या बाहेरचा, अजून सुद्धा तसं बघायला गेलं तर जरा लांबच आहे तो. या मठाची ज्याला स्थापना झाली त्याला खुद्द स्वामी महाराज तिथे हजर होते. तिथे ज्या पादुका स्थापन झालेल्या आहेत त्या पादुका असं म्हटलं जातं की त्या शिल्पकाराला स्वामी महाराजांच्या पुढ्यात बसवलं गेलेलं आणि त्या शिल्पकारांनी स्वामी महाराजांच्या चरणाचं संदर्भ घेऊन त्या पादुका बनवलेल्या आहेत. त्या पादुकांच्या भोवती काही चिन्ह आहेत. स्वामी महाराजांचा त्या पादुकांना स्पर्श झालेला आहे. या पादुकांची स्थापना ज्या वेळेला झाली त्यावेळेला या स्वामी महाराज या वास्तूमध्ये हजर होते. महाराजांच्याच आशीर्वादाने, महाराजांच्याच मार्गदर्शनाखाली या पादुकांची स्थापना झाली. अशा या श्री स्वामी समर्थ महाराजांच्या मूळ पादुका 12 पादुका अक्कलकोट मध्ये आहेत. निदान आजच्या घडीला मला 12 मिळाल्या आणि या 12 ज्या आहेत या स्वामी समर्थांच्या मठातल्या आहेत बरं का.
स्वामी देई हेची दान नित्य चरणाचे दर्शन, चरणाचे दर्शन, नित्य चरणाचे दर्शन. मज नको धन दारा तुझ्या चरणी द्यावा थारा, चरणी द्यावा थारा, तुझ्या चरणी द्यावा थारा. मज ठेवावे भिकारी सुखे करीन चाकरी, सुखे करीन चाकरी. तुझे नाम माझी जोड मुखी राहो तेची गोड, राहो तेची गोड, मुखी राहो तेची गोड. स्वामी देई हेची दान नित्य चरणाचे दर्शन, चरणाचे दर्शन, नित्य चरणाचे दर्शन. तुझ्या चरणी माझा माथा ऐसे करी दीनानाथा, ऐसे करी दीनानाथा. तुझ्या नामी लागो छंद मज द्यावे दासपद, द्यावे दासपद, मज द्यावे दासपद. स्वामी देई हेची दान नित्य चरणाचे दर्शन, चरणांचे दर्शन, नित्य चरणांचे दर्शन. सुत मागे हेची दान, सुत मागे हेची दान. तुझ्या चरणी होऊलीन, तुझ्या चरणी होऊलीन. स्वामी देई हेची दान नित्य चरणांचे दर्शन, चरणांचे दर्शन, नित्य चरणांचे दर्शन. मज नको धन दारा तुझ्या चरणी द्यावा थारा, चरणी द्यावा थारा, तुझ्या चरणी द्यावा थारा. स्वामी देई हेची दान नित्य चरणांचे दर्शन, चरणांचे दर्शन, नित्य चरणांचे दर्शन. स्वामी देई हेची दान, स्वामी देई हेची दान, स्वामी देई हेची दान.